विद्यार्थ्यांची मागणी होती की सर तुम्ही बोर्डसाठी असलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न टाका. तर जेवढ्या कमी वेळात शक्य होईल तेवढे प्रश्न सांगण्याचा प्रयत्न करतो की कुठल्या कुठल्या प्रकारचे दरवर्षी बोर्डला भूमितीचे प्रश्न येतात, जॉमेट्रीचे, आपण ते प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. कुठल्या प्रमेयावर येतात, प्रमेय कसे आहेत, सूत्र कसे आहेत, हे करणं गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनो, भूमिती या विषयाचा अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अगोदर सूत्र पाठांतर करा. भूमिती या विषयामध्ये सूत्र फार महत्त्वाचे, गणित विषयातच खरं तर सूत्र सगळे खूप महत्त्वाचे आहे. आता चॅप्टर क्रमांक 7वा महत्व मापन, मेजरमेंट, हा चॅप्टर फार महत्त्वाचा आहे. याच्यावर पूर्ण गणित हे फक्त सूत्रांवर आधारित आहे. तुम्हाला सूत्र पाठ असेल तर पूर्ण उत्तर काढता येतात. सरफेस एरिया असो, कशाचाही कर्व्ड सरफेस एरिया असो, व्हॉल्यूम असो, हे सर्व आपल्याला त्या सूत्रांच्या आधारे करता येतं. चॅप्टर क्रमांक 6 राहिला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, त्रिकोणमिती, हा सुद्धा सूत्रांवरच आधारित आहे. त्याच्यात असलेल्या किमतींचा एक डब्बा, सूत्र दे, ते महत्त्वाची 5वा चॅप्टर. त्याच्यावरही डिस्टन्स फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, हे खूप सुंदर सुंदर असे साधे साधे सोपे सोपे प्रश्न आहेत. रेषेचा चढ काढा, स्लोप ऑफ लाईन आपण असं म्हणत असतो, हे खूप सोपे साधे फॉर्म्युले आहेत. ते पाठांतर करून जा पेपर साठी. जर सगळे सूत्र तुम्हाला पाठ असतील तर पेपर तुम्ही आउट ऑफ सोडून यायला काही अडचण येणार नाही. त्यानंतर आता आपण पहिल्या चॅप्टर कडे बघणार आहोत. आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ माहिती आहे, 1/2 पाय गुणिले उंची, एरिया ऑफ ट्रायंगल. आपण हे सूत्र हमखास वापरत असतो. मग आपल्याला पहिल्या चॅप्टर मध्ये, पहिल्या स्वाध्यायामध्ये अशा प्रकारचा प्रश्न येत असतो. आला तर मग काय, समजा एखादं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एक प्रश्न आहे असा, आता जो हा प्रश्न आहे ABCD, ह्या ABC हा एक त्रिकोण तयार होतोय. त्यानंतर DBC हा एक त्रिकोण होतोय, सॉरी DCB हा एक त्रिकोण तयार होतो. हे दोन्ही त्रिकोण कसे येतात, काटकोन आहेत. पण ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये एक साम्य आहे. ते साम्य कोणतं माहिती का, ह्या दोन्ही त्रिकोणांचा काय समान आहे, पाया समान आहे. मग ह्या पहिल्या स्वाध्यायामध्ये जर दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्याचं उत्तर कशाच्या प्रमाणात येतं, उंचीच्या प्रमाणात येत असतं. हे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत असतं. मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कुठला येतो तो आता, DCB. मग या दोघांचं बी 1/2, तसं पाया गुणिले उंची, बेस इंटू हाईट, अपॉन 1/2 बेस इंटू हाईट, H2 इथे H1 घेतो म्हणजे ओळखू येतं आपल्याला. 1/2 तर कटता सर्वांना माहिती आहे. बेस सारखाच आहे, वरी पण BC आहे, पण याची हाईट आहे AB. अपॉन इकडे इथंही बेस तोच आहे, पण हाईट मात्र DC आहे. BC कटलं, उत्तर आलं AB अपॉन DC. आता मला सांगा विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला असा प्रश्न आला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल DCB, पहिल्या स्वाध्यायामध्ये असा प्रश्न परीक्षेला आला आणि याच्यात जर तुम्हाला एखाद्याची किंमत दिली, दुसऱ्याची किंमत काढा म्हणून काय सांगितलं, तर तुम्हाला उत्तर काढता येतं. BC समान नसेल तरी काढता येतं. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, हे तुम्हाला सांगत होतो. दुसरा स्वाध्याय, आता ह्या स्वाध्यायामध्ये दुसरं काहीही नाही. दुसरा स्वाध्याय अगोदर आपल्याला काही त्रिकोण, काही प्रमेय बघावे लागतात आणि ते प्रमेय फार महत्त्वाचे आहेत. त्या प्रमेयाशिवाय आपण दुसऱ्या स्वाध्यायाची कल्पनाही करू शकत नाही. आणि त्याच प्रमाणावर आधारित असलेले आपल्याला त्या स्वाध्यायामध्ये गणित सुद्धा बघायचे. आता हे होतं 1.1 मध्ये विचारलेल्या अशा प्रकारची गणित आहेत. आता 1.2 मध्ये कसल्या प्रकारची गणित येऊ शकतात बोर्डाला, आतापर्यंत आलेल्या गणितांचं कन्क्लुजन सांगायला मी कशा प्रकारचे गणित आलेले आहेत. 1.2 मध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे विद्यार्थ्यांनो, BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ABCDE हा आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. कोणता प्रमेय आहे बरं, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय.
प्रमेय लिहिलं तरी चालते. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, याला बीपीटी सुद्धा म्हणत असतात, बीपीटी थेरम. मग हा थेरम कसा आहे विद्यार्थ्यांनो? तुम्हाला जर अशा प्रकारची आकृती दिसली की 100% समजायचे कोणता प्रमेय आहे, बीपीटी आहे, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे, त्याच्यानुसार तुम्हाला गणित सोडवायचे. अत्यंत सोपा हा प्रश्न आहे. असं दिसलं की AB छेद BC लिहायचं. कसं? AB छेद BC अपॉन AE छेद ED. अगोदरच तर विद्यार्थ्यांना गणिताची फार भीती वाटते, पण गणित पाहिजे तसं अवघड नाही. गणित हा एकमेव असा विषय आहे ज्या विषयामध्ये प्रत्येक विद्यार्थी आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. स्टेप वाईज गणित सोडवायचे असतात फक्त. तसंच आता इथे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय पाहिला आपण. AB अपॉन BC, EE अपॉन ED दिलं, बस अशा प्रकारचं तुम्हाला घेता येतं. पण त्याला एक महत्त्वाची गोष्ट अजून आहे याच्यामध्ये, ती म्हणजे ही BE ही CD ला समांतर असली पाहिजे. कशी असली पाहिजे? समांतर असली पाहिजे. जर ती रेषा समांतर असेल तरच तुम्हाला उत्तर फाइंड आउट करता येतं, असं करता येत नाही. आता हा झाला प्रमेय. त्यानंतर तीन समांतर रेषांचा एक गुणधर्म आहे, तोही अशाच प्रकारचा. कसा? LM रेषा घेऊ, त्या नाव देऊ A B C D E F, कॅपिटल घ्या, स्मॉल घ्या, कुठल्याही प्रकारचं घ्या. आता आपल्याला या प्रश्नातच तसं दिलंय, तीन समांतर रेषांचा गुणधर्म. तीन समांतर रेषांचा गुणधर्म. आता काय आहे तीन समांतर रेषा? बघू आपण गुणधर्म नाही तर. 3 पॅरलल लाईन्स. काय? 3 पॅरलल लाईन्स. जर तीन रेषा एकमेकांना समांतर असतील तर इथं तीन समांतर रेषेचा गुणधर्म वापरता येतो. म्हणजे उदाहरणार्थ AB अपॉन, हे तर कॅपिटल पाहिजे होतं खरं, तर BC इज इक्वल टू DE अपॉन EF. आपण इकडे जसं घेतलं प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, तसं तीन समांतर रेषेच्या याच्यामध्ये सुद्धा असतं. AB अपॉन BC, AB अपॉन BC घेतलं, DE अपॉन EF. हा कोणता आहे? तीन समांतर रेषेचा गुणधर्म आहे. आता हे झाला पहिला यातला प्रमेय. हा दुसरा प्रमेय. आणखीन एक तिसरा प्रमेय आहे, तो कोणता आहे? कोण दुभाजकाचा प्रमेय आहे मला असं वाटतं या स्वाध्यायामध्ये. हा कोण दुभाजकाचा एक प्रमेय. कोणता प्रमेय आहे? A B C D, कोण दुभाजकाचा प्रमेय. कोण दुभाजक, एंगल बायसेक्टर. थेरम. ओके, अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो बघा. हे जो काही कोन दुभाजकाचा प्रमेय आहे, या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार असं दिलेलं आहे काय, जे काही त्याच्या दोन भागलेले आहेत, ज्या दोन बाजू दुभागलेल्या आहेत, कशा, त्याला असं घेऊ शकतो आपण AB अपॉन BC, आणि ज्या रेषेचे दोन भाग पडले त्या एकमेकांच्या खाली AD अपॉन BC. विद्यार्थ्यांनो, आता ह्या स्वाध्यायामध्ये ह्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत असा आगळा वेगळा एखादा प्रश्न असेल. ह्या तीनच प्रमेयावर आधारित त्या स्वाध्यायामध्ये प्रश्न आहेत. एखादा प्रश्न थोडाफार चेंजेस असला, आता प्रश्न पहिला तसाच आहे, कोन दुभाजकाचा, दुसरा आहे अँगल बायसेक्टर, तिसरा बी, चौथा, पाचवा, त्यानंतर तीन समांतर रेषांचा प्रश्न क्रमांक 10वा एक आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं तीनदा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा आहे. करते मध्ये सुद्धा हे प्रश्न बऱ्याच वेळा आलेले आहेत. आता पुढच्या स्वाध्यायाकडे आपण जाऊया. पुढचा स्वाध्याय खूप सोपा आहे.